नमस्कार दोस्तों, बाइक मैकेनिक इंस्टीट्यूट में आपका स्वागत है। दोस्तों, बाइक मैकेनिक इंस्टीट्यूट ने जो अनाउंसमेंट की थी बीएससी ट्रेनिंग के लिए, तो यहाँ पे सारे हमारे स्टूडेंट आ चुके हैं। आज की तारीख है 28 तारीख। ये जो हमारी बैच की शुरुआत हुई थी 21 तारीख को और आज है 28 तारीख। तो ये बैच आज पूरा ख़त्म हो चुका है। उन्होंने पूरा 8 दिनों का ट्रेनिंग लिया है। तो ये 8 दिनों के ट्रेनिंग में इनको क्या क्या मिल गया और क्या क्या सोच के आए थे, सारा हम बात करेंगे। तो दोस्तों, आज का वीडियो होने वाला है वो मराठी में होने वाला है, क्योंकि पिछले वीडियो में हमने बात किया था हिंदी में और अभी बात करेंगे मराठी में। क्योंकि ये सारे स्टूडेंट ये हमारे महाराष्ट्र से ही बिलोंग करते, कौन कहाँ से आए, कहाँ से क्या क्या हमारे पास सीखा है, सारा एक एक चीज़ों का हम यहाँ पे ये करेंगे। तो ये हमारे स्टूडेंट है, ये हमारे बैच के सीनियर स्टूडेंट है। ये तो हम बात करेंगे इनसे। तो आपका नाम मराठी में ही बात करेंगे। तुमचं नाव कुठून आलं? माझं नाव दिलदार सदाशिव इंगोले, मी अकोला जिल्ह्यातून आलेला आहे। आपलं गॅरेज किती वर्षापासून? माझं 1999 पासून गॅरेज आहे। म्हणजे आज 26 वर्ष 26 वर्ष झाले। मग 26 वर्षात मग अपडेट होण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग घ्यायला आले। मी अपडेट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट, कारण की अपडेट व्हावंच लागतं। तुमचा काळ होता टू स्ट्रोकवरनं 4 स्ट्रोकवरती तुम्ही अपडेट झाला। आज पण या वयात काम करताय आणि आता तुम्ही BS6साठी होण्यासाठी आलाय। अपडेट होण्यासाठी आणि BS6चं ट्रेनिंग घेण्यासाठी आलो मी इथं। आणि BS6चं ट्रेनिंग मला मिळालं इथं। आणि मी जेव्हा गाडीचं BS6चं काम करत होतं, लाल लाईट आला किंवा काही असं बिलिंग करून राहिलं तर एवढा खूप भ्यायचो की बाबा कोणता आपल्या सेन्सर उडला का, काही प्रॉब्लेम झाला का, किंवा कस्टमर आपल्याला नाराज नाही झाला पाहिजे। आपल्या एवढ्या वर्षातून गिऱ्हाईक दुकान आहे, त्याच्यामुळे मी सरांकडे BS6चं ट्रेनिंग घ्यायसाठी आलो। आणि जे माझ्या मनात आज जे धास्ती होती ते धास्ती पूर्ण निघून गेली। आणि मी प्रत्येक सेन्सर, कोणतं सेन्सर काय काम करते, काय काम नाही करत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येतात, गाडीमध्ये काय प्रॉब्लेम येतात, काय होऊ शकते, गाडी पडल्यानंतर काय होऊ शकते, गाडी उभी केल्यावर काय होऊ शकते, हे सर्व गोष्टी बारीक सरांकडून एक एक वायर, कुठला वायर कुठं चालला, कुठला वायर कुठून येऊन राहिला, त्याचे व्होल्टेज किती आहेत, व्होल्टेज मायनस किती होते, काय होते, हे सर्व गोष्टी सेन्सर मी सरांकडून शिकलो। आणि महेश सर आणि गणेश सरांचं यांचं दोघांचे मी धन्यवाद। नाही, आमचं कामच आहे, धन्यवादचा काही विषय नाही आहे। तर मित्रांनो, तुम्ही अनुभव ऐकला। आज पूर्ण तुम्हाला जे पाहिजे होतं जे डोक्यात होतं ते पूर्ण निघून गेलं। आता एकदम फ्रेश माइंड झाला आणि आपण BS6चं बिनधास्तपणे काम करू शकतो। काही प्रॉब्लेम आला किंवा काही अडचण आली तर आपण सॉल्व्ह करू शकतो। म्हणजे पहिले लाईट बघितली की लाईट लागायची, लाईट बघितली की म्हणजे खरं पाहिलंच नाही आपण हे लाईट काय आहे काय नाही। आता लोक मनात अशी धास्ती दाखवत की बा हा लाईट आहे, सेन्सर गेला का, किंवा आपल्या इथे कधी गाडी आली, कधी आपण वॉशिंग केली तो लाईट कधी पाणी गेलं तर बिलिंग करे, पण असं वाटे का ते सेन्सर उडलं का किंवा धुतानी काही प्रॉब्लेम झाला का, असे म्हणजे अनेक माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होत। आता सगळं सोल्युशन भेटलं। आता काही प्रॉब्लेम आला तरी आपण स्वतः सॉल्व्ह करू शकतो। शोरूममध्ये जायची कामच नाही पडणार। सेन्सर फेकून देऊन तुम्ही त्याची लाईट घालू शकता का? बिलकुल, त्याला आपण तुम्ही जसे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याला डायव्हर्ट वगैरे लावून कन्वर्ट करू शकतो। सेन्सर कधी टाकायचं कामही नाही पडत। असं पण ट्रेनिंग भेटले। चला ठीक आहे, तुमचं नाव? दीपक कमोदकर, येवला नगर सुलवरून आलोय। येवल्यावर माझं गॅरेज 2015 पासून चालू केलंय। मग आता हे BS6ची ट्रेनिंग घेतलं? BS6ची ट्रेनिंग घेण्यासाठी इथं आलोय। कसं वाटलं ट्रेनिंग तुम्हाला? ट्रेनिंग छान वाटलं। काय भेटलं तुम्हाला? सेन्सर कसे चेक करायचे, ॲक्च्युएटर कसे चेक करायचे, कोणची वायर कुठं जाते, सगळं काम। मित्रांनो, यांनी आपल्याकडून हे टूल पण घेतलेले V311 घेतला आहे, 21 केबलचा आहे, शाईनचं बायपास आहे, ह्या इंजेक्टर क्लीन करायचं, फ्युएल मोटर चेक करायचं, हे सारे प्रोडक्ट घेतले। आणखीन भरपूर आहे। एक दुसरं एक हात्यार होतं LED पण आहे ह्याच्यातमध्ये ठेवलं। तर मित्रांनो, हे पण आम्ही काही गॅजेट आहे, हे बघा, हे प्रत्येकाकडं हे गॅजेट दिलेले आहे, LED पण दिलेले आहे। हे कसं चेक करायचं, कसं म्हणजे अगदी गाडी आली की एका सेकंदात हा फॉल्ट निघाला पाहिजे अशा पद्धतीचं ट्रेनिंग भेटलं आहे। कसं होतं, लाईट बघितल्यावरती लाईट लागते आणि एखादं मोबाईलवरती, माझं पण तसंच आहे, एखादं व्हिडिओ काढायला गेलं की आमची पण लाईट लागून जाते। ठीक आहे, पण पर्याय नाही, आता काय आहे का नाही। चला, आपलं नाव? माझं नाव पंकज अशोक धनवटे, आम्ही नाशिक जिल्हा येवला तालुका नगरसूल ह्या गावून आलेलो आहे। पहिलं BS6चं नॉलेज होतं थोडं, पण जे सरांकडं नॉलेज आहे ते कुठंच नाही भेटणार तुम्हाला। कारण पहिलं BS6 गाडी आली म्हणजे गाडी आपल्याला खेळवायची, तिचा लाईट लागला म्हणजे आपल्याला गाडी खेळवायची। पण सरांनी जे नॉलेज दिलं, प्रत्येक सेन्सरला सप्लाय किती येतो, रेफरन्स किती जाणार, रिसिव्ह काय काम करतो, 12 वोल्ट काय चालतं,
हे सरांनी शिकवलं. आणि ECO पहिला आम्हाला खेळवायचं, आता आम्ही ECOला खेळू शकतो हे नॉलेज सरांनी आम्हाला दिलं. त्यावर मी सरांचे धन्यवाद बोलतो. जी ट्रेनिंग दिली अशी कुठंच भेटणार नाही. कारण की जे बोल आहे हे बोल माझे बोल आहे. हे जगात आजपर्यंत तुम्ही किती व्हिडिओ प्रत्येकाने बघितलेले आहे, प्रत्येकाने व्हिडिओ बघितलेले, ते प्रॉब्लेम सॉल्व केलेले, पण आजपर्यंत लाईट का लागते हे आम्हाला माहीत नव्हतं, ते आम्हाला सरांनी शिकवलं. सेन्सर काढून पण आपण लाईट बंद करू बायपासची जी प्रक्रिया आहे ती बी सरांनी सेन्सर आम्हाला ॲक्च्युएटर काय आहे, त्याला काय पाहिजे, फक्त ECUला काय पाहिजे, फक्त ते ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस हा BS6 तुमच्यासाठी काय असेल, साधा सिंपल गाडी असेल, सगळ्यात सोपी BS6 गाडी, डोकं लावायचा कार्यक्रमच नाही. माझं नाव शिवलिंग साहेबराव जाधव. मी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसूल या गावीवरून आलो आहे. तर माझ्याकडे BS6 हे नॉलेज फार कमी प्रमाणात होते, परंतु इथं आल्यानंतर जे नॉलेज भेटलं माझ्यासाठी ते यावर मी निश्चितच जी गाडी माझ्याकडून शोरूमसाठी जात होती ती मी जाऊ देणार नाही आणि ती परिपूर्ण रिपेअर करण्याचा प्रयत्न करील. इथं आल्यानंतर मला तेवढे नॉलेज मिळाले आहे. तर सरांचा मला संपर्क असा झाला की मी याआधी सरांचे यूट्यूब चॅनल होता त्यावरती सरांचे व्हिडिओ बघत असायचो की परंतु माझ्याकडून जी गाडी शोरूमला जायची ती माझ्या डोक्यात होतं की ही गाडी माझ्याकडून शोरूमला जायला नको, यासाठी मी काय केलं पाहिजे. तर आम्हाला सरांचा कॉन्टॅक्ट भेटला. सरांनी यूट्यूबवरती आम्हाला सांगितलं का इथं आल्यानंतर महेश इन्स्टिट्यूट पुणे ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून असे नॉलेज भेटेल की तुमच्याकडून ती गाडी शोरूमला जाणार नाही. तर ती गाडी शोरूमला जाऊ नये यासाठी माझे प्रयत्न कायमच राहिले, परंतु ते पूर्ण होत नव्हते. ते पूर्ण करण्यासाठी मी महेश इन्स्टिट्यूट पुणे ह्या ठिकाणी आलो आणि ते माझे जे स्वप्न होतं का शोरूमला ही गाडी जाणार नाही ती आज पूर्ण होणार 100%. यापुढे माझ्या जे मेकॅनिक असोसिएशन्स आहे आमचे नगरसूलचे, या असोसिएशन्सतर्फे जेवढे लोक काम करतात त्यांचं एकाही मेकॅनिककडून जी गाडी आहे ती आजपर्यंत शोरूमला जाऊ देणार नाही इथून पुढे आम्ही. कारण की मित्रांनो 1 2 3 4 5 6 जण ह्यांचं गॅरेज एकच रोडला आहे, म्हणजे आजूबाजूला आहे. 6चे 6 आहे. हे संध्याकाळी कुठला जरी प्रॉब्लेम आला तरी यांच्याकडे एक वर्कशॉपला बोर्ड आहे. त्या बोर्डवरती हे म्हणजे त्या प्रॉब्लेमचं सॉर्ट आऊट काय झालं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, आपण काय केल्याने काय होतं, हा एवढा अभ्यास यांच्याकडं आहे. आणि ती लोक माझ्या BS6च्या ट्रेनिंगला आल्यात आणि म्हणजे यांच्याकडं नॉलेज आहे, पण इथलं नॉलेज भेटलं एक थोडं वेगळंच भेटलं. इथलं जे नॉलेज भेटलं आहे आजपर्यंत आम्हाला बायपास करणे ही कोणती पद्धत माहिती नव्हती, पण आज गाडीमधला प्रत्येक सेन्सर तुम्ही जर काढून ठेवला तरी गाडी चालू होती. सरांनी चालू करून दाखवलेली आहे आम्हाला प्रत्यक्षात. त्यामुळे आम्ही इथून गेल्यानंतर तो प्रयोग करणार आणि गाडी यशस्वीरित्या चालू करून दाखवणार. ते पण सरांनी दिलेल्या नॉलेजमुळे. महेश सर असू किंवा गणेश हजारे सर असू, या दोन्हीने आम्हाला खूप भारी नॉलेज दिलं आहे आत्तापर्यंत आणि ते पुढंही देत राहतील ही आशा करतो सरांना. नक्कीच. माझं नाव अतुल मनोहर रेंडाईत, येवला तालुक्यातून आलो आहे. गॅरेज माझा अंदरसुल्ला आहे. मला सरांकडून BS6ची ट्रेनिंग घेतली मी आणि काही गोष्टी माहीत नव्हत्या, तर त्या सरांनी खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहेत. वायरिंग कोणती कुठं जाते काय जाते हे सर्व सरांनी शिकवलेलं आहेत. आणि काही गोष्टीत समजा लाईट लागला तर कळत नव्हतं, तर ते आज सरांनी सगळे कोड व OBD स्कॅनरतर्फे सगळं सांगितलेलं आहे. बरोबर. आता समजा गाडी आली शोरूमला नाही जाणार आणि ती गॅरेजवरच रिपेअर केली जाईल. आपलं नाव, आपण पुढून आला, किती वर्षाचा अनुभव आहे, इथं आल्यावरती काय काय डोक्यात खेळत होतं, मला हे विचारायचं आहे, ती विचारायचं आहे, हे करायचं आहे, ती करायचं आहे, तर भरपूर येताना शिकायसाठीच आलं आहे. तर काय काय शिकायचं होतं ते काय भेटलेलं काही इथं सगळं तुम्हाला ते सांगा आमच्या लोकांना. ओम साईराम. मी शशिकांत राजाराम माळी. मी आलो आहे शिर्डी कोपरगाव. मला गॅरेज टाकून जवळजवळ 12 वर्षे झाली. 12 वर्षात माझा अनुभव असा सांगतो का मी कोणताही प्रॉब्लेम आला तो सॉल्व करतो. पण 5 वर्षापासून जे BS6 आलं आहे, हे BS6 काय आहे हेच आम्हाला कळत नव्हतं. BS6 ही गाडी जर आपल्याकडे आली तर आपण आधीच घाबरल्यासारखं व्हायचं, नाही भाऊ आम्हाला होणार नाही, तुम्हाला ही गोष्ट शोरूमलाच जावं लागेल. तर मग याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, आपल्याला बदल तर केलाच पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर माझे जे 4 जोडीदार आहे यांनी मला सोबत घेतलं तर तू चल BS6साठी तुझा जो काय आहे तो डर आम्ही काढून टाकतो. ठीक आहे म्हटलं चला. मला 8 दिवस झाले इथे येऊन BS6. आता हे BS6 जसं सरांनी पहिल्या दिवशी वाक्य वापरलं होते, अब सब गधे
हम शेर के क्या घोडे रेस के घोडे बनायचे छोडे. आता मला या वाक्याचा अर्थ पूर्णपणे कळालेला आहे. सरांनी मला ती गोष्ट पूर्णपणे दिली आहे. कुणीतरी कोणाच तरी गुरु असतं, गुरु काहीतरी शिष्याला देतं, तेच माझ्या सरांनी मला दिलं आहे, गणेश सरांनी पण दिलं आहे. या 8 दिवसात मी खूप काही शिकलो. BS6मध्ये कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. मेकॅनिकलसाठी हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी कोणतीही गोष्ट घाबरायची नाही. फक्त काय आहे, OBD केबल असेल, आपले मल्टीमीटर असेल, हे आम्हाला सरांनी चालवण्यासाठी शिकवले. ते याच्या पद्धती आम्ही शिकून घेतल्या. आता मला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि मी कोणतीही गाडी शोरूमला जाऊ देणार नाही. नमस्कार आणि राम राम. महेश सर रसाळा. रसाळ नावातच गोष्ट एकदम जबरदस्त आहे. पुन्हा नाथखोळा कार्यक्रम. BS6 म्हणजे एकदम नॉर्मल गाडी आपली, घाबरायचं अजिबात नाही. जोपर्यंत महेश सर तोपर्यंत BS6. माझ्या ट्रेनिंग झालेलं आहे BS6च्या पण असं ट्रेनिंग तिथं आम्हाला फक्त शिकवायचे. हा सेन्सर खराब झाला, हा नवीन टाकायचा. महेश सरांकडे आलो, सेन्सर न लावता ECMला कसा रेफरन्स द्यायचा किंवा त्याला दाखवून कसं द्यायचं का आम्ही सेन्सर टाकलाय हे म्हणतो आपण. झाकली 1.25 लाखाची ते शिकांमध्ये तुम्ही सरांकडे या, ट्रेनिंग घ्या. आणि सरांकडे समुद्र आहे, समुद्रातून तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं का ड्रम भरून घ्यायचंय का पूर्ण समुद्र घेऊन जायचंय तुम्हाला, हे तुम्ही ठरवायचंय. तुमची बुद्धीची चालना इथं आल्यानंतर 100% चालणार. आणि BS6 म्हणजे एक कचरा आहे, काय विशेष नाही त्या गाडीमध्ये. आणि BS6 म्हणजे एकदम असं काहीतरी म्हणजे बाहेरच्या मेकॅनिकने असं करून BS6 काहीतरी वेगळं घाबरून दिलं बाहेरच्या मेकॅनिकला. तुम्हाला घाबरायचं नसेल तर तुम्हाला पुण्याला यायचं, इथे यायचं, सरांना भेटायचं, ॲडमिशन करायचं आणि ट्रेनिंग घ्यायचं. तुम्हाला एक तार म्हणजे आतमधली वायर, सेन्सर, कोणत्या सेन्सरला काय म्हणतात बऱ्याचशा बाहेरच्या मेकॅनिकला माहीत नाही अजून. O2 म्हणजे काय काहीच माहीत नाही. फक्त सायलेन्सरला लावलेलं आहे, काय लावलं आहे त्याला O2च म्हणतात असं माहीत नाही. तर तुम्ही इथं या, शिक्षण घ्या. तुमचं जबरदस्त नॉलेज आहे. सेन्सर तुम्हाला बायपास कसा करायचा आहे हे आम्हाला एकदम प्रॉपर डीपमध्ये एकदम खालच्या लेवलला जाऊन शिकवलेले सरांनी. सरांचे महेश सर आहे आणि गणेश सर आहे. बरं असं इथे विषयच नाही का 6 वाजता ट्रेनिंग संपला आणि तुम्ही जेवण करून झोपून घेत ना. तुमच्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी, मल्टीमीटर घ्या, वरती गाड्या भरपूर लावल्या, गाड्यांची कमी नाही इकडे, गाड्या भरपूर आहे. तुम्हाला जी वाटेल ती गाडी घ्यायची तुम्ही इकडे आणि प्रॅक्टिस करायची. एवढी ती गोष्ट आहे. तुम्ही करत राहा, तुम्हाला 100% नॉलेज भेटणार. एवढं मी सरांकडून शिकलो. आणि आता जी BS गाडी येईल ती शोरूमचं नाव तर मग तिकडं रस्ता मोडून बघणार नाही तिकडं, पण ती गाडी 100% कारण सोडणार नाही तिला. मग ती 100 cc असू किंवा मग 500 cc असू, नाद नाही करा सरांचा परत. पण नमस्कार, मी सुजित शिंदे, मी जालन्यावरून आलो. खरं तर मला BS6 काय हेच माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी इथं ॲडमिशन घेतलं सरांकडं, त्याच्यानंतर मला BS6 काय आहे, त्याच्यामध्ये काय काम होतं, ECUचं सेन्सर आहे, OT सेन्सर वगैरे काय असतं हे सरांनी सगळं सांगितलं. आणि जादा तर नाही पण BS6 गाडीचं मी काम करू शकतो एवढं मला हे आलं, अनुभव आला. आणि एक्सपिरियन्स टीचर ऑफ द मॅन, अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक. आणि तो शिक्षक कोण तर महेश सर आणि गणेश सर यांनी सांगितलं आणि मला आलं काहीतरी अनुभव. धन्यवाद. आता याच्यानंतरून तुम्ही स्वतः करताल. आता तुम्हाला एवढं नॉलेज आलं की काय केल्याने काय होतं, कसं बायपास करायचं, कसं काय त्याला पाहिजे. कारण की हे बनवणारा एक माणूसच आहे ना. ते ECU म्हणजे काय, ते सेन्सर खराब नक्की काय आहे. तर आजपासून मी आता पहिले दिवस सांगितलं. एवढं साधं सोपं BS6 आहे. तुम्हाला आता लक्षात आलं. येणारे आता आपले बाईक इंजिनियर म्हणून ॲप आहे, त्या ॲपवरती आपण व्हिडिओ पण टाकणार आहे. प्रत्येक गाडीचं असं भविष्य असं असणार आहे की आज गाडी निघाली की दुसऱ्या दिवशी त्या गाडीचं BS6चा व्हिडिओ आपल्याकडं, त्याचं कॅल्क्युलेशन मी शिकवणार. हे स्वप्न आहे माझे. तर आज आपल्या BS6 येऊन कमीत कमी 6 वर्ष झाल्यात. 2018ला BS6ची सुरुवात झाली ती.
आज 2025 आले. आज हे 6-7 वर्ष येऊन पण आजपर्यंत मॅकॅनिक अपडेट होईना. ज्यावेळेस ट्रू स्ट्रोकमधनं 4 स्ट्रोकमध्ये माणूस गेला होता तो अपडेट लवकर झाला, पण आज BS6साठी अपडेटच होईना. का होईना? तर आजपर्यंत आम्ही ज्यांचे व्हिडिओ बघतोय, आम्ही ज्यांच्याकडून नॉलेज घेतोय, शिकतोय, कारण की आत्ता एकच प्लॅटफॉर्म असा आहे की माणूस ऑनलाईन माध्यमातून काय आहे तो शिकला जातो. पण आजपर्यंत ऑनलाईन माध्यमात ते महाराष्ट्रात असून द्या, ते भारतामध्ये असून द्या किंवा जगामध्ये असून द्या, आजपर्यंत मी जे सांगितलेले ECUला काय पाहिजे, कसं पाहिजे, हे आजपर्यंत जगात कुणी सांगितलं नाही. हे येणाऱ्या काळात तेच मी अख्ख्या भारतापर्यंत पोहोचवण्याचं तुम्हाला सांगितलं, मी काम करणार आहे. त्यानंतरून भारतामध्ये एकदा ते जर कळलं, येणाऱ्या काळात आता मी माझे पुढचे जे व्हिडिओ असणार आहे ते कंटिन्यूस BS6वरतीच असणार आहे. कसं बायपास करायचं, कसं काय करायचं, कसं ते ECMला येड्यात काढायचं. ECMला येड्यात काढायचं हे शिकवलं आहे ना, त्याला काय पाहिजे, त्याला न बसवता पण आपण त्याला द्यायचं ना. इंजेक्टर न बसवता पण करंट आणता येतो ना, आपल्याला येतो का नाही येतो. प्रत्येक गोष्ट नाही केली तरी आपण ती करू शकतो. हे अशा पद्धतीनेच मी येणाऱ्या काळात जगापुढं मांडल, भारतापुढं मांडल. हिंदीमध्ये जर झालं तर इंग्लिशमध्ये पण सुरुवात करणार आहे. तर येणारं जो फ्युचर असणार आहे आपल्या मॅकॅनिकचं ब्राईट असणार आहे. फक्त एक काम आहे, त्यांनी मला बघणं आणि शिकणं आणि परत हातात वही आणि पेन घेऊन बसणं. तर मला सांगा तुमचं ट्रेनिंग कसं झालं, काय काय भेटलं. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर श्रावणे. मी मंठा तालुका जालना जिल्हा इथून सरकड बेसिक ट्रेनिंगसाठी आलो. पहिले बेसिक्समध्ये पूर्ण नॉलेज नव्हतं, थोडंफार नॉलेज होतं. ते बी यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे पाहून आहेत. पण सरांना जे सांगितलं ते कोणी सांगितलं नाही. कोणत्या सेन्सरमध्ये किती व्होल्टेज येतो, किती कुठून ग्राउंड भेटतं, कुठून नाही भेटत, मोटर कशी चालते, ECU शॉर्ट झाला तर काय चेक करायचं, हे पूर्ण नॉलेज सरांकडून ट्रेनिंग करून भेटलं. मी धाराशिव जिल्ह्यातून भूम तालुक्यातून आलेलो. माझं नाव प्रशांत देंडाळ आहे. मी BS ट्रेनिंगसाठी इथे 8 दिवसासाठी आलो होतो. त्यामुळे 8 दिवसामुळे काही शिकायला भेटलं. हे सगळे सेन्सरचं काम आहे, ते काय करतात हे सर्व शिकवलं. कुठून वायर कुठं जातो आहे, त्याचा सप्लाय किती, रेफरन्स किती द्यायला पाहिजे ECUला, हे सर्व कळलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण एक BS6चं प्रॉपर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा. आणि एक 8 दिवसाचं आमचं ट्रेनिंग असतं. या 8 दिवसाच्या ट्रेनिंगची आमची प्रोसिजर असे असते की आमच्या बॅच ह्या साधारण एका महिन्यात 3 बॅच चालतात. एक चालते 1 तारखेला, दुसरी चालते 11 तारीख आणि तिसरी चालते 21 तारीख. तर हे सारे स्टुडंट हे 20 तारखेला आले, 1 दिवस इथं रेस्ट केला. 21 तारखेपासून यांची सुरुवात झाली. आज 28 तारीख आहे. आज 8 दिवसाचं पूर्ण ट्रेनिंग आमचं कंप्लीट झालं आहे. आज हे घरी चालल्यात. तर तुम्हाला पण ट्रेनिंग पाहिजे असेल तर नक्कीच कॉल करा, मेसेज करा. आमच्या ट्रेनिंगची फीज आहे टोटल 12,000 रुपये. सुरुवातीला आम्हाला आता इथं जर बघितलं तर साधारण तुम्ही किती इन्स्टिट्यूटमध्ये आणि किती ट्रेनिंगमध्ये, एका ट्रेनिंगमध्ये 50-50 लोक असतात. आपल्या ट्रेनिंगमध्ये तुमचं किती लोकांची बॅच होती? 17 लोकांची. गेल्या वेळेस 15-17, जास्तीत जास्त मी 20 घेतो. त्यामुळं जास्त लोक आम्ही घेत नाही. कधी कोणाला कधी पण बोलवत नाही. त्याची पण एक लिमिट आहे. प्रत्येकाने 2,000 रुपये भरून स्वतःचं ॲडमिशन केलं, त्यांना त्या तारखेला बोलवलं, मेसेज केला, फोन केला, यांनी सगळ्या गोष्टी केल्या. इथं कुठल्याही पद्धतीची तुमची फसवणूक होत नाही. नाही होत. कारण की काय होतं, ऑनलाईन माध्यमातून 2,000 रुपये द्यायला थोडी भीतीच वाटते ना. तुम्ही असून द्या किंवा मी असून द्या, मला पण वाटतं अरे कोण काय. पण आमची प्रोसिजर अशीच आहे, कारण की आम्हाला जास्त लोक नको. मी ट्रेनिंगमध्ये 2,000 फी काय घेतो आणि कशासाठी घेतो, कारण की मला माहिती आहे की 17 लोक झालेत, 20 लोक झालेत. 20 लोक झाले की आम्ही ती बॅच बंद करतो, 20च लोक बोलवतो. बाकीच्यांगत असं 50-50 लोकांना बोलवायचं. त्या 50 लोकांना आल्यानंतर कसं शिकवतात मला आजपर्यंत कळलं नाही. कारण की प्रत्येकाला नुसतं वहीन पेन हातात घेऊन फायदा पण नाही आहे. त्याला त्यांनी तिथं प्रोप पण लावली पाहिजे, मल्टीमीटर पण चालवलं पाहिजे, ते काय सांगते काय नाही त्याचं नोट पण केली पाहिजे, तरच हे BS6 कळणार आहे. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त 20-22 लोक, जास्तीत जास्त आमची 25ची कॅपॅसिटी, 25च्या पुढं आम्ही लोक घेणार नाही.
तर त्यासाठी आम्ही 2000 रुपये फी घेतो. त्याच्यानंतरून इथं आल्यानंतरून तुम्ही पूर्ण इन्स्टिट्यूट बघा, तुम्हाला काय वाटतंय 2 दिवसानंतरून तुम्ही पेमेंट करू शकता. जर आम्ही शिकवायची पद्धत जर आवडली तर तुम्ही कंटिन्यूस पुढं पेमेंट करा, नाहीतर नाही केलं तरी चालतंय. पण असं कधी आयुष्यात होणार नाही. तुम्हाला 100% इथं नॉलेज भेटेल याची गॅरंटी आमची राहणार आहे. BS6चं ट्रेनिंग घेतल्यानंतरून 100% तुमची गाडी ही शोरूमला जाणार नाही. एवढं तर या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. भारतातल्या ऑलमोस्ट सगळ्या टाईपच्या 2 व्हीलर आमच्याकडे इथं ॲवेलेबल आहे. जवळपास 35पेक्षा जास्त 2 व्हीलर आम्ही आणून ठेवल्यात. फक्त तुम्हाला इथं एक दिवस रात्र काम करावं लागतं. इथला जो मॅकॅनिक आहे ट्रेनिंगसाठी आला आहे तो पण रात्रीचा 12-12, 1-1 वाजोपर्यंत त्यांनी कष्ट केलेत. त्यावेळेसच कुठंतरी काहीतरी नॉलेज भेटतं. कारण की 8 दिवसात हा समुद्र आहे. आम्ही एक गाडी घ्यायची आणि एका गाडीवरती ट्रेनिंग द्यायचं असं आमच्या इन्स्टिट्यूटला करत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या आहे त्याचं ट्रेनिंग द्यावं, घेतलं तरच नॉलेज येणार आहे कुठंतरी. म्हणजे प्रिन्सिपल कळणार आहे, वायरिंगचं आहे. खाली फक्त सेन्सर आणि ॲक्च्युएटर नाही शिकवत, तर इथं 1-1 वायरचा तुम्हाला नॉलेज दिलं जातं. बायपास करायच्या सगळ्या पद्धती फक्त आज आमच्याकडं म्हणजे आम्ही ह्याच्या अगोदर पण सांगितलं आणि ह्यांना पण सांगितलं, आम्ही फक्त 2 गोष्टीला बायपास नाही करू शकत. एक इंजेक्टर आणि स्पार्क, कारण की ते ECU बरोबर तेवढ्या डॉटला कार्यक्रम करतोय. स्पार्क द्यायचं काम आणि फ्युएल इंजेक्ट करायचं. बाकी सगळ्या गोष्टीला आमच्याकडं सगळे गॅजेट आहे, सगळे हातार आम्ही स्वतः बनवलेले आहे. फक्त त्याच 2 गोष्टीला कुठंतरी आम्ही कमी पडतो. येणाऱ्या काळात त्याचा पण कार्यक्रम 100% होणार आहे. त्याच्यामुळं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर बाईक मेकॅनिक इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, मेसेज करा. धन्यवाद.